नमस्कार मैत्रिणींनो. मेघा 60 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण वुलन फ्लावर तोरण म्हणजेच लोकरीच्या धाग्यापासून सुंदर फुलांचं तोरण कसं बनवायचं ते शिकणार आहोत. तर हे तोरण दिसायला अगदी ताज्या झेंडूंच्या फुलांसारखं दिसतं, पण ते पूर्णपणे लोकरीच्या धाग्यापासून बनलेलं असल्यामुळे ते खूप दिवस टिकतं आणि पुन्हा पुन्हा वापरता येतं. दिवाळी, गणपती, नवरात्र, गुढीपाडवा, गृहप्रवेश किंवा रोजच्या घराच्या सजावटीसाठी हे एक सुंदर आणि कमी खर्चाचं DIY डेकोरेशन आहे. चला तर मग आता एक-एक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने शिकूयात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथे मी ऑलरेडी जो कॅनव्हास पेपर आहे, तो कट करून घेतलेला आहे. साइज प्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता जे वूलन आहे, ते मी जसं मी ते ड्रॉ केलेलं आहे, त्या पद्धतीने मी त्याच्यावर ते जे वूलन आहे, ते फिरवत आहे. आता हे चिटकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथे ग्लू गन मी घेतलेली आहे. या ग्लू गनचा वापर करून मी इथे ते चिकटवत आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला हे फॉलो करत जायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण जे तोरण आहे ते बनवायचं आहे. आता याच्यामध्ये हे जे सर्कल शेप आहे, याला मी गोल राउंडमध्ये जे वूलन आहे ते फिरवून आणि लावत आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. घरच्या घरी कोणीही बनवू शकतं. अगदी ज्यांना याच्याबद्दलचं अजिबात नॉलेज नाहीये, त्या स्त्रिया देखील, महिला देखील ह्या बनवू शकतात. वूलन हे सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यापासून बनलेली फुलं ही भरगच्च तयार होतात. तोरण बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. पण आता काय होतं, की रंग निवडण्याबद्दल याचं जे नॉलेज आहे, ते बऱ्याचदा आपलं कमी पडतं. या तोरणासाठी मी 3 रंगांचं वूल वापरली आहे. तुम्ही बघू शकता, एक आहे येलो कलर, जे ताजेपणा आणि उजळपणा दाखवतं. दुसरा कलर आहे ऑरेंज, पारंपरिक झेंडूंचा लूक दाखवतो. आणि तिसरा कलर आहे रेड, जो सर्वांचा आवडता आहे आणि सगळ्या सणांना हा जो कलर आहे, तो सर्वाधिक वापरला जातो. कारण आकर्षक आणि उठून दिसण्यासाठी याचा जास्त वापर होतो. आता पानांसाठी जी डार्क ग्रीन वूल आपण वापरणार आहोत, ती सुद्धा आपण नॉर्मली ग्रीन कलरचंच वापरतो. पण शक्यतो जर तुम्हाला थोडंसं क्रिएटिव्ह बनवायचं असेल किंवा थोडंसं वेगळा कलर वापरायचा असेल, तर तुम्ही वेगळा कलर देखील घेऊ शकता. तर आता इथे शक्यतो पानांसाठी आपण ग्रीन कलरच वापरतो, म्हणून मी देखील इथे ग्रीन कलरच घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता, जो शेप आहे तो ऑलरेडी मी इथे कॅनव्हास पेपरवर ड्रॉ केलेला आहे. त्याच्यामुळे त्या शेपला घेऊनच मी जो ग्लू आहे तो तिथे मी फिरवत आहे. आणि जसा शेप आहे त्या शेपनुसारच आपल्याला जे वूलन आहे, ती वूलनची स्ट्रीप आपल्याला व्यवस्थितपणे ग्लू लावून आणि लावून घ्यायचं आहे. जेणेकरून जसा शेप आहे तसा शेप इथे मात्र दिसला पाहिजे. हे दिसायला सोपं दिसत असलं, तरी देखील करण्याची जर जास्त आवड असेल, तर ते बनवताना मात्र आपल्याला आनंद होत असतो आणि त्या भरात ते बनवलं देखील चांगलं जातं. पण आता या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, की ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. स्टेप्स फॉलो करत असताना वूलन जे आहे ते प्रॉपर जसं शेप आहे, आता जसा आपला सर्कल शेप होता वरचा झेंडूचा, तर त्या पद्धतीने आपण वूलन लावलं, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते प्रॉपर आणि परफेक्ट दिसत आहे. आता खालचा जो शेप आहे तो आपला आहे पानांचा, लीफचा. तर तिथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे, डार्क ग्रीन कलर. आणि तो देखील इथे आपल्याला लावत असताना जो ग्लू आहे तो प्रॉपर लावायचा आहे आणि ते व्यवस्थित चिटकलं गेलं पाहिजे याची देखील दक्षता घ्यायची आहे. आता जसं की मी सुरुवातीलाच म्हणाले, की पानांसाठी इथे मी डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे. पण जर तुम्हाला म्हणजेच बघा, जसं की इथे ते कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जात आहे, म्हणून दिसायला ते अतिशय सुंदर दिसते. आणि ज्यावेळेस आपण हेच तोरण सणासुदीला घरामध्ये लावतो, त्यावेळेस आणखीन घरातलं जे वातावरण आहे, ते आणखीन खुलून येतं. बऱ्याचदा आपल्या घरातल्या तोरणांकडे तितकं विशेषतः लक्ष जात नाही. पण लक्षात घ्या, की बऱ्याचदा काय होतं, की या तोरणांमुळे जे उत्साह आहे घरातला, तो अधिक वाढलेला असतो. तर आता जसं की मी तुम्हाला म्हणाले, की इथे मी जो कलर घेतला आहे, तोच कलर तुम्ही घेतला पाहिजे असं काही नाही. तर इथे जर तुम्हाला वेगळा लूक हवा असेल, तर तुम्ही पिंक, व्हाईट, पर्पल किंवा मल्टी कलर वूल देखील वापरू शकता. आता हे करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर चांगल्या क्वालिटीची वूल जी आहे ती आपल्याला इथे वापरायची आहे. म्हणजे फुलं जी आहेत ती भरदार दिसतील. तसंच प्रत्येक फुलांसाठी सारखंच वूल वापरा म्हणजे सर्व फुलं एकसारखी दिसतील. तसंच तिसरं जे आहे म्हणजे बघा, तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे फुलांना ट्रिम करताना घाई करायची नाही. आता पानांचा आकार जो आहे तो सारखा ठेवायचा आहे, म्हणजे तोरण जे आहे ते प्रोफेशनल दिसेल. आणि फुले आणि पाने दोन्ही घट्ट बांधा. त्यामुळे काय होतं, की वापरताना निघणार नाहीत. आपण ते ग्लूने चिकटवत आहोत यासाठी. तसंच तोरण तयार झाल्यावर हलक्या हाताने फुलांना गोल आकार द्यायचा आहे. म्हणजे काय होतं, की संपूर्ण जे तोरण रेडी झाल्यानंतर ते दिसायला अतिशय सुंदर दिसतं. आता वूलन रेडी झाल्यानंतर हे कसं ठेवायचं, याची काय काळजी घ्यायची आहे, ते देखील आता आपण पाहणार आहोत. तर बघा, वूलन हे तोरण कृत्रिम असल्यामुळे फुलांच्या तुलनेत ते हलकं असतं आणि पुन्हा पुन्हा वापरता येतं.
पण हे जे तोरण आहे ते मुख्यतः आपण दरवाजा, देवघर, हॉल, बाल्कनी किंवा सणांच्या सजावटीसाठी वापरता येते. पण त्यानंतर काय होतं, की वापरल्यानंतर ते कोरड्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि धूळ झाल्यास हलक्या हाताने साफ करायचे आहे. तसंच सूर्यप्रकाशात सतत ठेवल्यास काय होतं, की वूलचा जो रंग आहे, तो फिका पडू शकतो. तर त्यामुळे सावलीच्या ठिकाणी वापरल्यास ते अधिक काळ सुंदर दिसते. तर मित्र-मैत्रिणींनो, या फुलांसाठी मी वूलन यार्न म्हणजेच लोकरीचा धागा वापरला आहे. हा धागा मऊ, हलका आणि अनेक सुंदर रंगामध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे फुले नैसर्गिक आणि भरदार दिसतात. चांगल्या क्वालिटीची फुलं वापरल्यास तुमचं तोरण जे आहे ते जास्त काळ टिकतं आणि त्याचा जो लूक आहे तो देखील आकर्षक दिसतो. तर अशा पद्धतीने आज आपण तोरण कसं बनवायचं ते बघितलं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.